नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एका पोस्टने चांगलीच खळबळ माजविली आहे. ऑल आईज ऑन रफा नावाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अगदी सामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत या पोस्टने वातावरण निर्मिती केली आहे. ऑल आईज ऑन रफा अशा नावाचा एक टेम्पलेट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही पोस्ट बॉलिवूडच्या अनेक कलाकार मंडळींनीही केली आहे. पण या पोस्टमुळे बॉलिवूडसह मराठी कलाकारांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण सध्या मुद्दा असा आहे की ऑल आईज ऑन रफा हे नेमकं आहे तरी काय? तर याची सुरुवात सोशल मीडियावरून होते आणि शेवटही सोशल मीडियावरच होतो. तर याचा संबंध हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाशी आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील मागील काही महिन्यांपासून संघर्ष फार चिघळत चालला आहे. त्यातच गाझाच्या दक्षिण भागातील रफा शहरावर इस्रायलने हल्ला केला. त्यानंतर सोशल मीडियावर एकच संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी माधुरी दीक्षित पासून साऱ्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नव्हे तर यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विरोध केलाच, पण भारतातील इस्रायली दूतावासानेही यावर मत व्यक्त करत कलाकारांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. माधुरी दीक्षित, दिया मिर्झा, करीना कपूर खान, आलिया भट्ट, वरुण धवन, तृप्ती डिमरी, समंता प्रभू, फातिमा सना शेख आणि स्वरा भास्कर यांच्यासह अनेक कलाकारांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत मराठी सिनेसृष्टीत रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री मोटे, स्वानंद किरकिरे यांनी देखील ही पोस्ट शेअर केली आहे. पण काही कलाकारांनी या ट्रेंडचा जाहीर निषेधही व्यक्त केला आहे. अभिनेता सौरव गोखले याने यावर आक्षेप घेतला असून या संदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने म्हटलं की स्वतःच्या घरी कामाला येणाऱ्या बाईचं पोर शाळेत जाऊ शकतं की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण आमचं स्टेटस ऑल आईज ऑन रफा. दरम्यान कलाकारांच्या पोस्टनंतर पुन्हा एकदा बायकॉट बॉलिवूड असाही ट्रेंड सुरू झालाय. कलाकारांची ही भूमिका एकतर्फी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यातच इस्रायलच्या दूतावासाने केलेल्या पोस्टमध्येही कलाकार एकतर्फी भूमिका घेत असल्याचं म्हटलं गेलंय. त्यातच भारताशी याचा संबंध जोडत काश्मीरी पंडितांचाही उल्लेख नेटकऱ्यांकडून करण्यात येतोय. काश्मीरमध्ये जेव्हा काश्मीरी पंडितांविरोधात हिंसा उफाळली होती तेव्हा कलाकार मंडळी कुठे होती असाही प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे कलाकारांनी कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी त्याची कल्पना असावी असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. इस्रायलने रफावर केलेल्या या हल्ल्यात जवळपास 45 पॅलेस्टाईनी लोकांचा अंत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध सुरू झाल्यानंतर स्वतःच्या बचावासाठी पॅलेस्टाईनमधील लोक रफामधील एका ठिकाणी स्थलांतरित झाले होते. त्यांच्यावरच हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तर ऑल आईज ऑन रफा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.